नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. वनरक्षक 2025 ची भरती लवकरच येत आहे आणि या भरतीच्या संदर्भात भरपूर साऱ्या मुलांचे मेसेज आले की नेमकं तयारी कशी करावी. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या गोष्टी पाहायच्या आहेत ते म्हणजे अभ्यासक्रम, शारीरिक पात्रता, त्याचबरोबर वयोमर्यादा, परीक्षेचा पॅटर्न, त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय याची जी प्रोसेस आहे म्हणजे मैदानी चाचणी कशी होईल, त्याचबरोबर त्यापूर्वी लेखी परीक्षेला कोणते विषय राहतात, म्हणजे आपल्याला सर्व स्टेप बाय स्टेप इथं पाहता येणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपल्याला जसं की माहिती आहे की राज्यात काही दिवसापूर्वीच अनाउन्समेंट झाली की वनरक्षकची भरती लवकरच होत आहे आणि 12,900 समथिंग पद आहेत. आता यामध्ये काही वनरक्षकचे पद आहे आणि काही वनपालचे सुद्धा पद आहेत. आता वनपालचे जे पद होते ते समथिंग गट ड चे असल्यामुळे त्याला हायर क्वालिफिकेशन चालणार नाही अशा प्रकारची अपडेट आलेली होती. अजून फायनल कुठलीही पद्धतीची माहिती आलेली नाही. जर अशी माहिती आली तर मी नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल. आता भरपूर सारे पोरं आहेत की नेमकं वनरक्षक शिपाई गट क भरती जे होते ते नेमकं कोण्या पॅटर्न होते, आज आपण त्याच्यावरती सुद्धा डिस्कस करू आणि वनपालवरती सुद्धा बोलूया. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहतात माझ्या मित्रांनो, हे 2023च्या भरती प्रक्रियेचं PDF आहे. जवळपास भरती प्रक्रिया अशीच राहील अशीच आशा आहे, कारण की दरवर्षी भरती प्रक्रियेचे रूल्स हे चेंज नसतील. आता एका कोणत्याही वनवृत्ताचं अशा प्रकारचं अपडेट राहते की नेमकं तुम्हाला एक साईड येणार. मागच्या वर्षी पदांची संख्या खूप कमी होती, त्यामुळे कट ऑफ हा 140, 150, 160 पण गेलेला आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी ते पदावर ते पद मागच्या वर्षी तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि फक्त एक लक्षात ठेवा, यामध्ये आपल्याला जे पेमेंट भेटणार आहे, ओके, ते 21,700 ते 69,100 इतका आपला बेस पे असणार आहे. याचबरोबर प्लस यामध्ये भत्ता व आणखी इतक्या आपल्या गोष्टी येईल. आता यामध्ये समोर गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल आपल्याला पात्रता काय, कारण की याच्या पात्रताशिवाय तुम्ही सर्वच पोरं इथं अप्लाय करू शकत नाही. बरं, काही लोक HSC व्होकेशनल झालेले असतात, त्यांना याच्यापैकी कोणताच विषय नसतो, असेल तर ते भरू शकतात. आता जसं की तुम्ही पाहत आहात, उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 12वी एक तर ती विज्ञानमध्ये पास केली असावी. एक तर ती विज्ञान म्हणजे काय, त्याला 12वीत जो तो शिकला त्याला त्या 12वी विज्ञान विषय विषय असावा. तो विज्ञान नसेल तर त्याला गणित विषय तरी असावा. गणितही नसेल तर त्याला भूगोल विषय तरी असावा. भूगोलही नसेल तर अर्थशास्त्र असावा आणि अर्थशास्त्रही नसेल तर तो फॉर्मच भरू शकत. या चारपैकी एक विषय, या चारपैकी कोणता तरी विषय असेल 12वीच्या त्याला, तर तो वनरक्षक या पदासाठी फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. हे मागच्या वर्षीचं अपडेट होतं, अजून या वर्षीचं PDF आलं नाही. ह्या गोष्टी ऐकून घ्या. या वर्षीच्या भरतीच्या संदर्भात जशी माहिती येईल, सिलेक्शन प्रोसेस मला सांगून दे, जवळपास ही प्रक्रिया मागच्या वर्षी अशी होती, जवळपास याच पद्धतीनं राहील अशी आशा आहे. त्याचबरोबर अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण असले तरी तो काय अर्ज करू. आता त्याचबरोबर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांच्या पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण केले असले तरी ते याच्यासाठी काय अर्ज करू शकतात. सर्वांना समजलं. आता वयोमर्यादा तुमचा काउंट कशी केली जाते, तर जवळपास अर्ज स्वीकारण्याची तारीख असू शकते किंवा त्याच्या काही दिवसापूर्वीची तारीख देऊ शकते, नंतरची देऊ शकते. सर्वसाधारणतः तारखेचं सोडा, कमीत कमी 18 वर्ष आणि तुम्हाला हायर ओपनमध्ये फॉर्म भरायचा असेल तर 27 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जर कास्टमध्ये भरत असाल म्हणजे मागासवर्गीय असाल, अनाथ असाल, आर्थिक दुर्बल घटक असाल, तर तुम्हाला काय 18 ते 32 वर्षापर्यंत इकडे एक आणखी एक कॉलम ऍड होऊ शकतो SCBCचा. ठीक आहे. याचबरोबर प्रावीण्य प्राप्त खेळाडू असेल तर हे मागासवर्गीय, अनाथ खेळाडू, आर्थिक दुर्बल घटकांसाठी हे सुद्धा 32व्या वर्षापर्यंत. त्याचबरोबर माजी सैनिक हे 27 वर्ष प्लस सैनिकी सेवेचा कालावधी प्लस 3 वर्षापर्यंत तिथं अप्लाय करू शकतात. ह्या मला समजल्या. त्या प्रकल्पाचे पोरं 45 वर्षापर्यंत, भूकंपाचे सुद्धा पोरं 45, अंशकालीन पदवीधर 55 आणि रोजंदारी मजुरदारी हे 55. तर समजलं सर्वांना. आता शारीरिक पात्रता काय असते लक्ष असू द्या. उमेदवाराने खालीलप्रमाणे उंची, छाती व वजन निकष पूर्ण केले असावे. आता शारीरिक मापदंड आहे बरं वनरक्षक भरतीसाठी. मुलाची म्हणजे पोलीस भरतीच्या तुलनेत भरतीला पोराची उंची 165 लागते. काय नाही, ड्रायव्हरसाठी फॉर्म भरत असेल तर त्याची उंची काय. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुली असेल तर मुलींसाठी जी उंची आहे ती 150 लागेल. त्याचबरोबर छातीचा जो घेर आहे, छातीचा जो घेर आहे पुरुषांसाठी फक्त हा इव्हेंट आहे. 79 नॉर्मल, 84 काय फुगून लागणार आहे.
अशा प्रकारे शारीरिक पात्रता असणार आहे. याचबरोबर अनुसूचित जमातीतील उमेदवारासाठी थोडंसं वेगळं शिथिलतम दिलेलं आहे. मुलांसाठी 152 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 145. त्याचबरोबर पुरुषांसाठी इथं छातीचा जो घेर आहे फक्त, तर हे सेम आहे 79-84. अशा प्रकारे याची हे म्हणजे शारीरिक मापदंड असणार आहे. आता पहा, उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे विना चष्म्याचे वाचन निकष पूर्ण केले असावे. तर 6x6 लेन्स हा मेडिकलचा पॉईंट झाला असावा. ठीक आहे, तर जवळपास सर्वसाधारण ते अन्सेस, पण एखाद्याचं असू शकतं काही प्रॉब्लेम. आता यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला भेटलं, की नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी झालेल्या वन कर्मचाऱ्यांच्या मुलांना खाली नमूद केल्याप्रमाणे सूट देण्यात येईल. स्त्रियांना 2.5 सेंटीमीटरची सूट आहे आणि छातीची मोजणी यांच्यासाठी आवश्यक. खेळाडूसाठी सुद्धा 2.5 सेंटीमीटरची आहे. त्याचबरोबर आता परीक्षा शुल्क तुम्हाला माहिती आहे, TCS एक्झाम घेते सर्वसाधारणतः कास्टमध्ये 970 रुपये. अजून सध्या यावर्षीचं अपडेट आलं नाही, नेमकं एक्झाम TCS घेईल, IBPS घेईल की आणखी कोणती कंपनी घेईल. मागच्या वर्षीचं एकदा 4-4दा मी रिपीट सांगू. ठीक आहे, सर्वसाधारणतः अशीच प्रक्रिया असू शकते. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा उरला आपला निवड करण्यासाठी. त्याला फॉर्म भरलेले आहेत, ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत. तुम्ही फॉर्म भरलेले आहेत, फॉर्म भरलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पात्रतेमध्ये सुद्धा बसले. आता तुमची सर्वात प्रथम एक लेखी परीक्षा. ठीक आहे, लेखी परीक्षा होणार फॉर्म भरल्यानंतर. हो, पोलीस भरतीसारखी मैदानी चाचणी आधी, नंतर लेखी परीक्षा नाही, पहिली लेखी परीक्षा इथं. आणि लेखी परीक्षा तुमची एकूण पहा, इथं थोडं समजून घ्या. लेखी परीक्षा सर्व मॅटर करते. तर जेवढे लेखी परीक्षेमध्ये जेवढे जास्त मार्क, तेवढं तुम्हाला रनिंगमध्ये कमी मार्क घेणार आहे. ओके, कारण पोरं 100च्या वर मार्क घेणार इथं भरपूर सारे. ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची 120 गुणांची एकूण 160 प्रश्न, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. म्हणजे लक्षात आलं का, 120 गुण जरी असले तर 60च प्रश्न आहे. आणि 60 प्रश्नाला आपल्याला सर्वसाधारणतः किती, 2 तास आहे. 60 प्रश्नालाच आपल्याला 2 तास आहे. या 60 प्रश्नात आपल्याला 120 आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, अशा प्रकारची आपल्याला परीक्षा द्यावं लागणार आहे. सगळ्यांना समजलं. आपल्याला त्यामध्ये 120 जे गुण आले, म्हणजे आता एका 120 गुण आले म्हणजे काय, प्रत्येक विषयाचे 15 प्रश्न. प्रत्येक विषयाची इथं 15 प्रश्न असणार आहे. आणि हे 15 चौक 60 म्हणजेच 120 गुण. मराठी व्याकरणामध्ये आता सर्वसाधारणतः आपल्याला मराठी ग्रामर आलं, इंग्रजी ग्रामरमध्ये इंग्रजी ग्रामर आलं, त्याचबरोबर होकॅब आलं, बरोबर नाही का, इडम्स आहे, फ्रेजेस आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता इंग्रजीचं 10वी-12वी धुऱ्यावर पास आपण, असो काही हरकत नाही. सामान्य ज्ञानमध्ये मात्र तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीचे प्रश्न, कारण की TCSचं सर्वसाधारण सामान्य महाराष्ट्राची राजधानी भारताची राजधानी विचारत नाही. थोडंसं डीपमध्येच आपल्याला याचा अभ्यास केलेला बरा. बौद्धिक चाचणी तुम्हाला माहिती आहे, TCS बौद्धिक चाचणी कशी असते, तर थोडंसं म्हणजे सिटिंग अरेंजमेंट सारखे जे गणित आहे, ब्लड रिलेशन आहे, त्यानंतर काय आपल्याला तिथं ठोकळा सुद्धा पाहायला भेटू शकतो, किंवा वेन आकृती वगैरे, हे जे महत्त्वाचे चॅप्टर आहे, अंकमालिका आहे, लेटर सिरीज आहे, त्याला आपण म्हणतो. ह्या सर्व गोष्टी मला करावाच लागणार. याच्या संदर्भात आपण डिटेल आणखी एक अभ्यास करू. आता परीक्षा ही 2 तासाची असेल. उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत 45 गुण, आता हा महत्वाचा आधी एक मुद्दा आहे, 45 गुणच मिळवायचे आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकत नाही. काय मिळू शकतो, त्याच्यापेक्षा जास्तच मिळवा लागेल, तस लागशील, नाही तर लागणार नाही. तर लक्ष ठेव. आता 120 गुण आहे. काय या 120 चे आपल्याला 45% मार्क मिळवणं खूप गरजेचं. ठीक आहे, 5 2 10, 5 9 45, बे 1 बे, बे सक 12, 9 सक 54 मार्क. किती आले, 9 सक 54 मार्क. म्हणजे कमीत कमी त्या पोरानं जर कधी 54 मार्क घेतले, तर तो पुढील प्रक्रियेसाठी, पुढील प्रक्रिया म्हणजे कोणती प्रक्रिया, पुढची प्रक्रिया म्हणजे कशाची असणार आहे, मैदानी चाचणीची. मैदानी चाचणीचा प्रक्रियेसाठी त्याचा इथं विचार केला जाईल. अन्यथा त्यानं 54 पेक्षा कमी मार्क घेतले तर त्याला तिथून म्हणजे आपण काय म्हणू, त्याला तिथं मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येणार नाही. 54 पेक्षा किती जास्त घ्या, जेवढे जास्त घ्याल, मी तर म्हणतो 120 पैकी 120 घ्या. घेतात पोरं 110, 50-60चं ग्राउंड मारा. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे 54 मार्क कमीत कमी त्याला लेखी परीक्षेत घ्यावं लागेल. पैकी तच तो तिकडे पुढे क्वालिफाय होईल. आता चला, तुम्ही क्वालिफाय सुद्धा झाले, 54 पेक्षा जास्त मार्क सुद्धा घेतले.
आता काय असणार आहे, आता तुमची असणार आहे मैदानी चाचणी. आता तुम्ही पास झालेले आहात, आता मंडळी तुम्ही पास झालेले आहात. मला 5 किलोमीटर रनिंग करायची आहे आणि हा खेळ काही साधारण खेळ नाही आहे, सर्वांनाच माहिती आहे. हा खेळ नाकी 9 आणते 1600 पास मार्क 18 5 30 मध्ये मारून देईन तो 18 मार्काची पोलीस भरतीत. पण हे 17 मिनिटात 5 किलोमीटर मारणं काही इतकं सोपी गोष्ट नाही आहे ते. ठीक आहे. आता खास करून 17 मिनिटात जर कधी तुम्हाला रनिंग मारली तुम्ही 17 मिनिटामध्ये 17 मिनिटात जर तुम्ही रनिंग मारत असाल तर तुम्हाला 80 पैकी 80 दिल्या जाईल. 17 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही 17 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 18 मिनिटापर्यंत रनिंग मारली 18 मिनिटाच्या आत 18 ते 16 19च्या दरम्यान मारली तर 60 गुण. थोडं समजून घ्या. प्रत्येक 1 मिनिट बरोबर 10 गुण आहेत. ठीक आहे. हे शेवटचे जे असणार आहे ना, साधारणतः पोरं काय करतात, पोरं इथपर्यंत रनिंग मारून देतात 50. ठीक आहे. 50 मार्काची रनिंग मारून देतात. जर कधी 50 मार्काची रनिंग मारली तुम्ही 100 मार्क लेखी परीक्षेला घेतले असले तर तुम्ही 150 मार्क घेऊन कॉम्पिटिशन मध्ये आहेत. मला असं म्हणायचं आहे का तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर नाही. पण तुम्हाला तिकडे 100 पेक्षा थोडेसे जास्त मार्क घ्यावं लागेल. इथं ट्राय करावं लागेल 60चा. जर तुम्ही 160 करत असाल तर मग चान्स खूप जास्त बनू शकतात. पण तुम्हाला सांगतो परत एक हा 5 किलोमीटर 17 मिनिटाचा खेळ जो पोरगा ग्राउंडवर धावते त्यालाच माहिती आहे 17 मिनिटात 5 किलोमीटर काय चीज आहे. ठीक आहे. एक्सपिरियन्स होल्डरशिप इस पर कमेंट्स करेंगे क्या चीज आहे. ठीक आहे. त्याचबरोबर 19 मिनिटामध्ये 45 गुण. त्यानंतर आता 5 कटिंग होऊ राहिली लक्षात ठेवा. 21 मिनिटात तुम्ही धावत असाल तर 45 गुण. त्याचबरोबर 22 मिनिटात धावत असाल तर तुम्हाला आहे 40 गुण. त्याचबरोबर 23 मिनिटात धावत असाल तर 35 अशा प्रकारे गुणांची टक्केवारी आहे. 29 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर तुम्हाला भोपळा दिला जाईल पेपर पास होऊन. आता महिला मंडळी या इकडे. तर महिला मंडळींना सुद्धा 80 मार्काची मैदानी चाचणी आहे. 12 मिनिटात धावायचं तुम्हाला महिला मंडळीला. 12 मिनिटात 80. 12 मिनिटं किंवा 13 मिनिटाच्या दरम्यान आले तुम्हाला 70 गुण. 13 मिनिटं ते 14 मिनिटाच्या दरम्यान आले तर 60 गुण. ते 14 मिनिटं ते 15 मिनिटाच्या दरम्यान आले तर किती 50 गुण. 15 मिनिटं ते 16 मिनिटाच्या दरम्यान आले तर 45 गुण. आणि 16 मिनिटे ते 17 मिनिटाच्या दरम्यान आले तुम्ही तर 40 गुण. तुम्हाला अशा प्रकारचं गुणदान पद्धती होणार आहे. जर तुम्ही हे 24 मिनिटापेक्षा जास्त वेळ लावत असाल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे दिले जाणार. अशा प्रकारची प्रक्रिया आहेत. साधारणतः असं म्हणूया आपण एकूण 120 मार्काची तुमची लेखी परीक्षा, 80 गुणांची तुमची मैदानी चाचणी, असे झाले 200 गुण. हे झाले माझे मित्रांनो 200 गुण. या 200 गुणांपैकी तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळवायचे आहेत. कॉम्पिटिशनमध्ये बनण्यासाठी 150 जर का तुम्ही प्लस मार्क बनवत असाल तर 150 प्लस कॉम्पिटिशनमध्ये बनते. मागच्या वर्षीच्या जागा समथिंग 2000च होत्या. त्यावेळेला भरपूर जागा आहेत. आणि हे जे सांगितलं आपण हे वनरक्षकच्या संदर्भात आहे. वनपालची प्रक्रिया अजून कशी असणार त्याच्या संदर्भात अपडेट आली नाही. ते गट ड ची भरती असेल तर फिजिकल तर याच पद्धतीनं असेल. लेखी परीक्षा सुद्धा याच पद्धतीने असेल. ओके. तर आपण यानंतर कुठल्याही पद्धतीची अपडेट्स आल्या आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही प्रश्न नक्की